पाटल्या पंढरपुराला पत्र वाचून आनंद झाला पांडुरंगाला एक म्हणजे एक निरंजन ब्रह्म बोलावून दोन म्हणजे माता पिता जन्म दिला त्याने म्हणजे तिने ताळही घ्यावी कोणा चार म्हणजे चार दिशा तुम्ही घ्याव्या पाहून पाच म्हणजे पंचतत्वे आहेत कारण सहा म्हणजे साई शास्त्र अकरा पुराण सात म्हणजे सप्त ऋषीचे आहेत वेदाना आठ म्हणजे आठ पाकळ्या मेरूच्या भोवतानी नव म्हणजे नवग्रहाच्या विस्ताराची गुणा दहा म्हणजे 10 तोंडाचा होता रावण अकरा म्हणजे 11 रुद्राचा या हनुमाना 12 म्हणजे 12 महिने गेले वर्ष होऊन 13 म्हणजे 13 तुला आहे पुन्हा 14 म्हणजे 14 चौघडे राज्य रावण 15 म्हणजे 15 पिढीला मावश्याचा हे पौर्णिमा जाणे 16 म्हणजे 16 शृंगार केला यारी 17 म्हणजे 17 भानगडी बोलण्याचे बोल 18 म्हणजे 18 पुराणे घ्यावी वाचून 14 म्हणजे दूध प्यावे आपल्या दूध आपल्या आईचं तर दुधाला काय करायचं मुरवाला धान्यामध्ये धान्य खवावे गव्हाने इंद्रियाचा मक्का बाजरीचं इतर धान्याला काय करायचं दळून खाया धान्यामध्ये गाणं ऐकावं धनगरी धर्माचा इतर गाण्याला काय करायचं हिरवाचा पाठोळी पुढे गुंपायाचा तुरा सुरवंतीचा बाळवीर देव सेवा त्याची कृष्ण जन्मला 8वा अवतार
नमस्कार रे विष्णूला माझा नमस्कार. फार पूर्वी काळाला या राजा दुर्ताच्या वाड्याला मुलगी लग्न वयाला आली आणि काय लागला होता प्रकार घडायला. पहिलं तप झालं त्या वारुळाच्या मदाला आणि काय लागला होता मात्र प्रकार घडायच्या जागी आला. बाबा, दुसरं तप झालं राजाच्या राजवाड्याला खिळकर वय निघून गेलं. आणि काय लागला होता प्रकार घडायच्या जागी आला. आता स्वरावंतीचे लग्नाचं वय आले. दुरुत राजा काय म्हणतो लेकीला, आणि काय लागला होता राजा बोलायच्या जागी आला. आपल्या जोडीचा आपल्या तुडीचा पै पाहुणा बघूया तुझं लग्न लावून देतो. दुईकडचा खर्च मी एकटा बघतो. तेव्हा स्वरावंती धर्माची लेख काय म्हणते, बापा दौलता आणि काय लागली होती लेख बोलायच्या जागी आला. आणि हवं मी त्या योगाची लग्न नाही करणार हे करणार. हवं मी त्या योगाची लग्न नाही करणार हे करणार. बापा मी जाईन भाला. डोळ्यामध्ये पाणी बघितलं दुरुत राजा म्हणतो की तुला कोण काय बोललं सांग मला. आणि असा लागला होता राजा बोलायच्या जागी आला. हे बापा नव मी त्या योगाची देवघरची कन्या आहे. तुझ्या वाड्यात जन्माला आलो पण मी देवघरची आहे. तू माझा धर्माचा बाप आहे, धर्माचा पिता आहे. म्हणजे आज बा तुम्हाला लहान कौतुकात वागिवले. आता एक माझे काम पाहिजे बापा तू करायला. आणि अशी लागली होती लेख बोलायच्या जागी आला. म्हणले मी तिसऱ्या तपाला जाणार आहे वनामध्ये ठायाला 7 तळाची माडी मला बापा केली पाहिजे. आणि अशी लागली होती माडी बांधून मागायच्या जागी आला. लग्न दरम्यान केलं तर श्री बोल घडलं माझ्या हृदयाला बट्ट्या लागेल. बापा इथून मागे केलेली तप सगळी निष्फळ होतील माझ्या बापाला. अशी लागली होती लेख बापाला बोलायच्या जागी आला. म्हणताना बापा दौलता पित्या समर्था म्हणताना दुरुत राजानं हाक मारली कोणाला. आणि कसा लागला होता हळ्या का मारायच्या जागी आला. या दुरुत राजाने विचार केला आपल्या लाड्या वाड्याला ही मुलगी वाढल्या. लहानाची धोर झाली पाहिजे ती इच्छा जी पूर्ण केली. बालवयात खेळताना सोन्याची सुपडी मोत्यानं गुंतवली. चांदीच्या बोळ्या सोन्याची बुंडुकली. रुपयाचं जात त्याला मदनगिरीचा दादा 7 खेळ दिलाय पोरगीला खेळायला. आता मुलगी म्हणत्या 7 तलाची माडी तर बांधून देऊया. आणि असा लागला होता राजा विचार करायच्या जागी आला. मला सुंदर गवंडी कामाटी बोलवून घेतले. वट बेलदार बोलवून घेतलं. बाबा रे माझ्या मुलगीला इच्छा आहे की 7 तलाची माडी बांधून द्या. म्हणताना वड बेलदार कामाटी सुतार गवंडी वनामध्ये निघून गेलं. आणि काय लागलं होतं मात्र करायच्या जागी आला. आता स्वरावंती कशी आहे कामगाराशी माहिती आहे का? आता तुमच्या गावात कोण सर्व्हिसला आहे कोण नाही मला माहित आहे नाही. तसं त्या कामगाराशी काय ठाव नव्हतं ही मुलगी कशी आहे ती. गेली की आपल्या कामाशी गाठ. एक देणगी देवाला द्यावी एक देणगी राजाला द्यावी. म्हणताना पाया खणला दगडाचा पाया भरला त्यात मला. आणि असे लागली होती कामाटी काम करायच्या जागी आला. तो आडा लावून लावून
गाड्यावर माडी केली तयार भरल्या तालाची माडी झाली तयार करायला देवानी कामानी कामाची पुण्याला चालेल राजे हाच्या सारे महाराज धनी साब सरकार गुजरातीने केलाया हे गुजरातीने केलाया सुतार घेऊन काम कामाटीने कोणी गेल्या वनाच्या ठेला दगडाचा पाया भरला